नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न मोर विथ जे.पी. सर. मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपली एम-एस वर्ड 2019 ची सीरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण एम-एस वर्ड हे एकदम डिटेलमध्ये शिकत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण होम मेनूमधील फॉन्ट ग्रुप बघितला होता. आज त्याचा उर्वरित पार्ट बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. वर्ड ओपन करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी. ब्लँक डॉक्युमेंट सिलेक्ट करा. मागच्या व्हिडिओमध्ये जो फॉर्म्युला आपण यूज केला होता, काही पॅराग्राफ आपल्याला रेडीमेड घेण्यासाठी, तर फॉर्म्युला आहे इक्वल टू RAND, ब्रॅकेट ओपन क्लोज करायचं, एंटर करायचं. तुमच्या समोर 5 पॅराग्राफ सादर होतील, डिस्प्ले होतील. त्याच्यावरती आपल्याला सगळे इफेक्ट लागू करून बघायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. फॉन्टच्या ग्रुप बटनवरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला 2 टॅब दिसतील मित्रांनो, फॉन्ट आणि ॲडव्हान्स. आता फॉन्ट टॅबमध्ये तुम्हाला लॅटिन टेक्स्ट आणि कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट्स दिसेल. लॅटिन टेक्स्ट आणि कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट याच्यामध्ये एक बारीकसा असा फरक आहे मित्रांनो. लॅटिन टेक्स्ट जे आहेत, जी लॅटिन भाषा आहे, त्याच्या ज्या काही उपभाषा आहेत, जसं की इंग्लिश, स्पॅनिश, अमेरिकन्स अशा भाषेचे जे काही फॉन्ट्स आहेत, त्याच्यावरती इफेक्ट करण्यासाठी आपण लॅटिन टेक्स्ट वापरतो. आणि कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट जे आहेत, ज्या काही चायनीज, जॅपनीज अशा काही उर्दू वगैरे अरेबिक अशा काही भाषा आहेत, ज्याच्यामध्ये काही कॅरेक्टर्स दिशा वेगवेगळी असते. त्याच्यावर इफेक्ट करण्यासाठी कॉम्प्लेक्स स्क्रिप्टचा वापर केला जातो. जनरली ही माहिती तुम्हाला कुठं मिळणार नाही मित्रांनो, जे मी आज तुम्हाला देत आहे. तर थोडंसं लक्ष करून राहायचं. तर पुढं फॉन्ट स्टाईल जे आपण बघितलं होतं, इथून फॉन्टची स्टाईल जे रेग्युलर, बोल्ड, इटॅलिक आणि बोल्ड इटॅलिक अशी करता येते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ती बघितलीच आहे. फॉन्टची साईज कशी घ्यायची हे सुद्धा आपण बघितलंय. या ठिकाणी फॉन्टच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, ते तुम्ही स्टाईल्स चेक करू शकता. त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स स्क्रिप्टमध्ये देखील तसंच आहे मित्रांनो. हे तुम्ही एकदा सविस्तर स्वतः चेक करू शकता. त्याच्यानंतर फॉन्ट कलर आपण बघितलेलाच आहे. अंडरलाईनच्या स्टाईल्स याच्यामध्ये थोड्या मागच्या व्हिडिओपेक्षा या ठिकाणी भरपूर स्टाईलचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुम्ही एखादी स्टाईल निवडला तर त्याला वेगवेगळा कलर देण्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे. नॉर्मल करून घेऊया. स्ट्राइक थ्रू मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्राइक थ्रू बघितला होता. स्ट्राइक थ्रू म्हणजे एखाद्या शब्दावरती सिंगल कट लाईन जर मारायची असेल तर आपण स्ट्राइक थ्रू यूज करतो. जसं तुम्हाला इथं सॅम्पलमध्ये दिसत आहे. डबल स्ट्राइक थ्रू जर घेतलं आपण, तर एखाद्या शब्दावरती, वाक्यावरती किंवा एखाद्या पूर्ण पॅसेजवरती डबल लाईन, कट लाईन मारल्यासारखं तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होईल. त्याच्यानंतर सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट आपण हे काल बघितलेलंच आहे. सुपरस्क्रिप्ट जे असते ते डोक्यावरती जसं की 10चा वर्ग, 15चा घन किंवा घाताची व्हॅल्यू जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण त्याला सुपरस्क्रिप्ट यूज करत असतो. त्याच्यानंतर सबस्क्रिप्ट जे आहे, समजा वॉटरचा फॉर्म्युला ज्याच्यामध्ये H2O, 2 जे आपण खाली बेसला लिहित असतो, H2O मधील 2 आणि कार्बनच्या फॉर्म्युल्यामधील CO2 मधलं 2 जे आपण बेसला लिहित असतो, त्या व्हॅल्यू घेण्यासाठी आपल्याला सबस्क्रिप्ट घ्यावं लागते. त्याच्यानंतर पुढचं आहे मित्रांनो स्मॉल कॅप्स. स्मॉल कॅप्स, ऑल कॅप्स जरी सारखे दिसत असेल, त्याच्यात बेसिक असा एक फरक आहे मित्रांनो, की स्मॉल कॅप जे आहे, समजा आपण स्मॉल कॅप अप्लाय केला, तर इथं तुम्हाला लगेच सॅम्पलमध्ये दिसतंय. येस थोडंसं मोठं आहे आणि बाकीचे जे शब्द आहेत ते जसे की रेग्युलरमध्ये स्मॉल लेटरची जशी हाईट असते, त्या हाईटमध्ये ते ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होतात. आणि ऑल कॅप जर केलं तर सगळे एका सेम हाईटमध्ये ॲडजस्ट होतात. एवढासा फरक आहे आणि स्मॉल कॅप थोडंसं स्टायलिश दिसतंय. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्ही एखादी शब्द जर तुम्हाला लपवायचा असेल, हाईड करून ठेवायचा असेल, तर तुम्ही ते एखादी शब्द सिलेक्ट करायचं, त्याला हिडन अप्लाय करायचं, तो शब्द हाईड होऊन जातो मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण ॲडव्हान्स टॅब. ॲडव्हान्स टॅबमध्ये कॅरेक्टर्सचं स्पेसिंग ग्रुपमध्ये त्याला कॅरेक्टरला स्केलिंग देता येते मित्रांनो आपल्याला. त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केला तर 200% पर्यंत तुम्ही त्याला स्पेसिंग स्केल त्याचा वाढवू शकता. स्केल तर समजा आपण एखादी शब्द सिलेक्ट करूया. व्हिडिओ शब्द सिलेक्ट केलं, ग्रुप बटनवरती क्लिक करायचं आणि या स्केलमध्ये गेल्यावर 200% जर आपण केलं, तर असं तुम्हाला प्रिव्ह्यू दिसते बघा. याचं ॲक्चुअली काय होतंय मित्रांनो, की त्याला झूम इफेक्ट केल्यासारखं त्या शब्दापुरतं झूम इफेक्ट लागू झाल्यासारखं तुम्हाला दिसून येईल. बघा याची जर साइज बघायला गेलं तर 11 पॉइंटच आहे. ऑथर कॅरेक्टरची सुद्धा 11 पॉइंट आहे. परंतु हे जे व्हिडिओ शब्द आहे, तुम्हाला इतर बाकीच्या शब्दापेक्षा मोठा दिसतो. कारण त्याला आपण स्केलिंग त्याची वाढवलेली आहे. बाकी त्याची फॉन्ट साइज वगैरे आपण काही वाढवलं नाही. स्केलिंग वाढवल्यामुळं काय होतंय, की ते शब्द इतर शब्दापेक्षा थोडंसं तुम्हाला मोठं दिसतंय. पण त्याची मित्रांनो फॉन्ट साइज आपण वाढवलेली नाही हे लक्षात घ्या. त्याला नॉर्मल करूया आपण मित्रांनो.
त्याच्यानंतर पुढे आहे स्पेसिंग. आता स्पेसिंगमध्ये 2 कॅरेक्टरच्या मध्ये जर आपल्याला अंतर वाढवायचं असेल, तर आपण या ठिकाणी स्पेसिंगचा यूज करू शकतो. त्याच्यामध्ये 2 उपप्रकार आहेत. एक्सपांड म्हणजे अंतर वाढवण्यासाठी आहे. जर कॅरेक्टर दूर-दूर घ्यायचं असेल, तर आपण एक्सपांड करू शकतो. या ठिकाणी एक्सपांड सिलेक्ट करा. बाय 1 पॉइंट आहे तिथं तुम्ही पॉइंट जे आहे तुमचा इन्क्रीज करू शकता. 3, 4, 5 असं तुम्हाला कितीही करू शकता. बघा मित्रांनो, हे जो व्हिडिओ शब्द आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर दूर-दूर झालेले आहेत. आपण 5 पॉइंटचा एक्सपांड केलेला आहे. त्याच्यामुळे एक-एक कॅरेक्टर इतर कॅरेक्टरपेक्षा दूर-दूर गेल्यामुळं तुम्हाला थोडंसं ते स्टायलिश फील होतंय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा उपप्रकार आहे कंडेन्सर. कंडेन्स्ड केलं जर समजा आपण कंडेन्स्ड इफेक्ट लागू केला, तर ते शब्द एकूण एकावर चढल्यासारखे दिसतील मित्रांनो. त्याच्यामुळे नेमका तो शब्द काय आहे ते तुम्हाला लक्षात येणार नाही. कंडेन्स्ड जर केलं तर. नॉर्मल करूया. त्याच्यानंतर पुढं आहे पोझिशन. त्याची पोझिशन समजा आता आपण H2O चं जर समजा 2 घेतलं वॉटर फॉर्म्युल्यामध्ये, तर 2 आपण कुठं लिहितो मित्रांनो? बेसला लिहितो आणि 10 स्क्वेअर जर आपण समजा यूज केलं, समजा तुम्हाला मी टाइप करून दाखवतो H2O 10 चा स्क्वेअर. आपण या 2 ला आपण सिलेक्ट करूया. फॉन्ट ग्रुपवरती जाऊया आणि त्याची पोझिशन जी आहे सुरुवातीला लोवर्ड करूया. लोवर्ड म्हणजे खालती नेणं. 3 पॉइंट आहे आपण असं सॉरी लोवर्डला खाली करावं लागतं मित्रांनो. समजा 10 केलं तर किती खाली जाईल बघा. 2 जो आहे एकदम इतर कॅरेक्टरपेक्षा फार खाली केला. तसं आपण त्याला रेज जर केलं, फक्त 2 ला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो आणि पोझिशनला रेज केलं आणि त्याला जर समजा आपण असं 10 वर ठेवूया. बघा हे असं डोक्यावरती गॅप त्याचा खूप जास्त क्रिएट झाला. अशा पद्धतीनं आपण त्याची कॅरेक्टरची जी पोझिशन आहे, ती रेज करू शकतो किंवा लोअर्ड करू शकतो. आणि त्यानंतर त्याचं पुढचं जे आहे मित्रांनो कर्निंग फॉर फॉन्ट्स आणि हे जे ओपन टाइप फीचर्स ह्या ज्या यूज कॉन्टेक्स्चुअल अल्टरनेट्स हे जे काही प्रकार आहेत, हे जे डिझायनर्स फॉन्ट्स असतात किंवा काही असे स्पेशल कॅरेक्टर्स असतात, त्यांचा गॅप वगैरे व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी अ, इतर कामासाठी त्याचा जनरली यूज होत असतं. तर फार वर्डमध्ये जास्त काही त्याचा वापर करत नाहीत. Adobe InDesign, Adobe Photoshop अशा काही डिझाइनच्या स्पेसिफिक ज्याच्यामध्ये व्हेक्टरवर काम असतंय. अशा गोष्टीसाठी जनरली ह्या गोष्टीचा उपयोग होत असतो. त्याच्यानंतर पुढे आहे मित्रांनो या ठिकाणी टेक्स्ट इफेक्ट्स. टेक्स्ट इफेक्ट्समध्ये आपण काल जसं बघितलं होतं या ठिकाणचे टेक्स्ट इफेक्ट अँड टायपोग्राफी. तेच सगळे प्रकार या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतात मित्रांनो. हे जर आपण यूज केलं तर हे आपल्याला जमून जातं मित्रांनो. चला दॅट्स इट. आजच्या दिवस आपण इथं थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला कळवा आणि माझा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू मित्रांनो.